येणारे विद्यार्थी असतात आणि काही विद्यार्थी याहून भारी असतात. म्हणजे मला आठवतं आहे की एक विद्यार्थी आला, शांतपणे आला, एक चिठ्ठी काढली, वाचलं पण नाही बरं का, अशी चिठ्ठी काढली, चीट काढली, लॅब असिस्टंटकडे गेला, त्याच्याकडून उत्तरपत्रिका घेतली, ठेवली आणि मान खाली घालून त्यात काहीतरी लिहित बसला. 10-15 मिनटं झाल्यानंतर मग मी तिथं जाऊन बघितलं तर तो फक्त स्वतःचं नाव, रोल नंबर आणि आलेल्या प्रयोगाचं नाव एवढंच लिहित होता. खतम. वास्तविक त्या विद्यार्थ्यांनी एकाही प्रयोगाचा अभ्यास केला नव्हता. त्यामुळे त्याचाही हेतू एकदम साधा होता. त्याला काय सगळे प्रयोग सारखेच होते. तेव्हा त्यांनी एकच ठरवलं होतं की आता आपण इंटरनलला म्हणणार की सर मला प्रयोग येत नाही आहे. मग इंटरनल म्हणणार की बाबा तू अभ्यास केला नाहीस का. मग आपण लॅब असिस्टंटला म्हणणार की सर तुम्ही मला मदत करा, मला प्रयोग येत नाही आहे. मग लॅब असिस्टंट म्हणणार की का रे बाळा अभ्यास केला नाहीस का. आणि वर पुन्हा एक्सटर्नल प्रश्न विचारल्यावर त्याला उत्तर येणारच नव्हती. तेव्हा तिथं पण त्यांनी शिव्या खाणारच होता. 3-3दा शिव्या का खा. त्यामुळे त्याचा ॲटिट्यूड एवढा साधा होता की शांतपणे यायचं, शांतपणे 2 तास काढायचे, शांतपणे एक्सटर्नलसमोर बसायचं, त्यानं आलेल्या उत्तराला सॉरी सर, नो सर म्हणायचं आणि शांतपणे निघून जायचं. 2 तास तो विद्यार्थी फक्त एकच गोष्ट बघत होता की हा एक्सटर्नल कडक आहे का मवाळ आहे. म्हणजे आपल्याला उत्तर येत नाही म्हटल्यावर तू शिव्या घालून नापास करणार आहे का शांतपणे ठीक आहे बाबा, तूही डोक्याला ताप करू नको, माझ्याही डोक्याला ताप करू नको, हे मी तुला नापास करतो म्हणून शांतपणे नापास करणार आहे का. एवढंच फक्त तो 2 तास बघत होता. असेही काही विद्यार्थी